नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कोणत्याही कार्यक्रमाचं प्रभावी आभार प्रदर्शन कसं करावं याची अत्यंत सुंदर माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करत आहे. मित्रांनो, कोणताही कार्यक्रम कितीही चांगला झाला तरी त्या कार्यक्रमाचा शेवट हा आभार प्रदर्शनानंच होत असतो. असं म्हणतात की शेवट गोड तर सर्व काही गोड. त्यामुळंच मित्रांनो, कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन प्रभावी आणि सर्वांच्या लक्षात राहील अशा पद्धतीनं करणं अत्यंत आवश्यक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही कार्यक्रमात अत्यंत प्रभावीपणे आभार कसे मानायचे याची सविस्तर माहिती आणि एक उत्तम नमुना या ठिकाणी पाहणार आहोत. कोणतंही भाषण किंवा आभार प्रदर्शन करताना काही मूलभूत गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. क्रमवारी पाळा. नेहमी प्रमुख पाहुण्यांपासून सुरुवात करा, हे सर्वात महत्वाचं आहे. आणि त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रायोजक, आयोजक, स्वयंसेवक आणि शेवटी प्रेक्षक असा योग्य क्रम त्या ठिकाणी असावा. मित्रांनो, आभार प्रदर्शन करत असताना वेळेचं भान ठेवा. अगोदर तर कार्यक्रमाला खूप उशीर झालेला असतो, तर शेवट देखील आभार प्रदर्शन करताना अत्यंत मोजक्या शब्दात, कमीत कमी शब्दामध्ये आभार प्रदर्शन त्या ठिकाणी करावं. खूप लांबड लावू नका. ते आटोपशीर, मुद्देसूद आणि 1 ते 2 मिनिटांमध्येच ते आभार प्रदर्शन हे संपणार असावं. प्रामाणिक आणि भाव. आभार मानताना शब्दात कृत्रिमता नसावी. तुमच्या आवाजात आणि चेहऱ्यावर खरी कृतज्ञता दिसू द्या. नावांचा आणि पदाचा अचूक उल्लेख. ज्यांचे आभार तुम्हाला मानायचे आहे त्यांची नावं आणि पदं अचूक घ्या. सर्वांची नावं आणि पदं एकाच वेळेस घ्या आणि शेवटी त्या सर्वांचं आभार माना. नावांचा चुकीचा उच्चार केल्यास त्या कार्यक्रमावरती बॅड इफेक्ट पडतो. तसेच आभार प्रदर्शन करत असताना कार्यक्रमाचा शेवट नेहमी सकारात्मक आणि ऊर्जावान शब्दांनी करा. या ठिकाणी मी आभार प्रदर्शनाचा एक उत्तम नमुना या ठिकाणी आपल्याला देतो. आता आपण आभार प्रदर्शनाचा नमुना या ठिकाणी पाहतोय की शालेय असेल, सांस्कृतिक असेल, अधिकृत कार्यक्रमात तो सहजपणे वापरू शकता. तर पहा. उपस्थित सर्व मान्यवर आणि रसिक श्रोत्यांना माझा सस्ने नमस्कार. आजच्या या सुंदर आणि प्रेरणादायी कार्यक्रमाची सांगता करताना आभार प्रदर्शनाची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली आहे. यासाठी मी संयोजकांचा मनापासून आभारी आहे. सर्वप्रथम मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, पाहुणे येथे त्यांचं नाव घेऊन यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि आपण आपला बहुमूल्य वेळ काढून आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलात. आपल्या सखोल मार्गदर्शनानं आम्हा सर्वांना आपण प्रेरित केलं, याबद्दल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत. तसेच आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्षांचं नाव घ्या आणि यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारून कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार व्यक्त करतो. कोणताही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पडद्यामागे अनेक हात राबत असतात आणि या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली ते सर्व पडद्यामागचे कलाकार, आयोजक, देणगीदार, स्वयंसेवक यांचं मी मनापासून आभार मानतो. तुमच्या सहकार्याशिवाय हा कार्यक्रम इतक्या भव्य स्वरूपात उभा राहणं, होऊ शकणं अशक्य आहे. या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन केल्याबद्दल मी सूत्रसंचालकांचा देखील आभार मानतो. आणि शेवटी सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही सर्व उपस्थित रसिक प्रेक्षक, तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात, कार्यक्रमाचा आनंद घेतलात आणि उत्स्फूर्तपणे दाद दिली, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं खऱ्या अर्थानं ऋणी आहे. तुमच्या उपस्थितीनंच या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं यश प्राप्त झाले आहे. अध्यक्षांच्या पूर्व परवानगीनंच मी असं जाहीर करतो की हा कार्यक्रम इथेच संपन्न झाला. सर्वांना शुभरात्री. मनपूर्वक धन्यवाद. मित्रांनो, हा होता आभार प्रदर्शनाचा एक सोपा आणि प्रभावी नमुना. तुम्ही तुमच्या कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार यामध्ये योग्य ते बदल तुम्ही तुमच्या पद्धतीने नक्की करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आणि दिलेली माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट्स मध्ये लिहा आभार. असंच माहितीपूर्ण आणि उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या काही शंका किंवा प्रश्न असतील तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि आपण हजारो सूत्रसंचालक आणि वक्ते घडवतोय. तुम्हाला देखील मित्रांनो या मिशनमध्ये सहभागी व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार याच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.